नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या इग्नाइट जीके मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील ते भेटतील. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी डिसेंबर 2025. सुरुवात करूया राष्ट्रीय घडामोडींपासून. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताला युनेस्को एक्झिक्युटिव्ह बोर्डसाठी कोणत्या कालावधीसाठी निवड मिळाली? ए 2024-28, बी 2025-29, सी 2026-30, डी 2025-27. आपलं योग्य आन्सर आहे बी 2025-29. आपला दुसरा प्रश्न आहे, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली? आपले ऑप्शन आहेत ए अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी लक्षद्वीप, डी अंदमान. आपलं योग्य आन्सर आहे बी बंगालचा उपसागर. आपला तिसरा प्रश्न आहे, भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव इक्विरिन कुठे झाला? आपले ऑप्शन आहेत ए कोची, बी चेन्नई, सी थिरुअनंतपुरम, डी विशाखापट्टणम. आपले योग्य आन्सर आहे सी थिरुअनंतपुरम. आपला चौथा प्रश्न आहे, अटल बिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रप्रेरणा स्थळ कुठे आहे? ए दिल्ली, बी भोपाळ, सी लखनौ, डी जयपूर. आपले योग्य आन्सर आहे सी लखनौ. आपला पाचवा प्रश्न आहे, अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतला? आपले ऑप्शन आहेत ए पर्यटन वाढ, बी नवीन खाणी सुरू, सी खाणकाम बंद, डी रेल्वे प्रकल्प. आपलं योग्य आन्सर आहे सी खाणकाम बंद. आपला सहावा प्रश्न आहे, भारताला IMO इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन मध्ये कोणते स्थान मिळाले? ए सदस्य, बी अध्यक्ष, सी उपाध्यक्ष, डी सल्लागार परिषद सदस्य. आपलं योग्य आन्सर आहे डी सल्लागार परिषद सदस्य. आपला सातवा प्रश्न आहे, हरिमाऊ शक्ती 2025 हा सराव भारत व कोणत्या देशात झाला? ए इंडोनेशिया, बी सिंगापूर, सी मलेशिया, डी थायलंड. आपलं योग्य आन्सर आहे सी मलेशिया. आपला आठवा प्रश्न आहे, भारतीय सेनेची ब्रह्मोस कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? ए सबसॉनिक, बी हायपरसॉनिक, सी सुपरसॉनिक, डी बॅलिस्टिक. आपलं योग्य आन्सर आहे सी सुपरसॉनिक. आपला नववा प्रश्न आहे, बाह्य रक्तार केझिलेल्मा UAV कोणत्या देशाने विकसित केला? ए रशिया, बी चीन, सी तुर्की, डी अमेरिका. आपलं योग्य आन्सर आहे सी तुर्की. आपला 10वा प्रश्न आहे, अलायन्स ऑफ सहेल स्टेट्सचा मुख्य उद्देश काय आहे? आपले ऑप्शन आहेत ए व्यापार, बी शिक्षण, सी संयुक्त संरक्षण दल, डी पर्यटन. आपलं योग्य आन्सर आहे सी संयुक्त संरक्षण दल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी असेच तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन येईन. धन्यवाद सर्वांना. हसत राहा, आनंदी राहा आणि आयुष्यात खूप यश कमवा.